शरद पवार आज वर्धा दौऱ्यावर असतील। अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। अमर काळेंसोबत शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। अमर काळे ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे, ते आधी काँग्रेसमध्ये होते आणि त्यानंतर आता शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला शरद पवार स्वतः उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष हे विदर्भ दौऱ्यावर आहेत। शरद पवारांचा आजपासून 2 दिवसीय विदर्भ दौरा आहे। विदर्भ दौऱ्यासाठी शरद पवारांचं नागपुरात आगमन झालंय, तर शरद पवार आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार अमर काळे हे आज अर्ज दाखल करणार आहेत। यावेळेला शरद पवार सुद्धा त्यांच्या सोबत असतील आणि इतरही कार्यक्रमांना शरद पवार हजेरी लावणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे यावेळेला ते नेमकं काय बोलणार आणि अमर काळे यांची नेमकी भूमिका काय असेल, काय रणनीती असेल, याकडे लक्ष आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सूरज दहात हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सूरज, काय सांगाल? अमर काळे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत, पण त्याचबरोबर शक्ती प्रदर्शन करण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे सध्याची इथली स्थिती काय दिसते आणि त्याचबरोबर शरद पवार सुद्धा यावेळेला उपस्थित असतील, त्यामुळे सध्याचे अपडेट काय आहेत? नक्कीच फरा आर्वी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी नुकताच जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आता वर्धा लोकसभेची उमेदवारी त्यांना शरद पवार गटाकडून मिळालेली आहे। पूर्वी जर पाहिलं तर वर्धा लोकसभा हा काँग्रेसच्या वाटेला गेला होता, मात्र या वाटाघाटीमध्ये जर महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारच्या गटाला गेलेला आहे आणि आज जर पाहिलं तर अमर काळे यांना शरद पवार गटाची म्हणजे महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याच अमर काळे जे आहे जे वर्धा लोकसभेच्या निवडणुकीसाठी जे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, त्यांच्या जर नामांकन अर्जासाठी आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार हे उपस्थित राहणार आहे। सोबतच जे पाहिलं तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा उपस्थित राहणार आहे। जोरदार असं वर्ध्यामध्ये या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। खुद्द शरद पवार या ठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे पश्चिम विदर्भासह पूर्व विदर्भातील मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आपण जर पाहिलं तर वर्ध्याचे खतखत मास्तर नितेश कराडे यांनी देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर ते सुद्धा या नामांकन रॅलीमध्ये मोठं आकर्षण असणार आहे। शरद पवार आणि नितेश कराडे यांची तुफान अशी तोफ आहे या ठिकाणी धडकणार आहे। भाजपकडून जर बघितलं तर या ठिकाणी जे विद्यमान खासदार आहे रामदास तळप हे गेल्या 2 टर्मपासून ते विजय होत आहे आणि भाजपकडून रामदास तळप यांना अंतर्गत कलाचा मोठा फटका बसू शकतो आणि त्याचा जर पाहिलं तर त्याचा फायदा घेण्यासाठी जे आहे जे अमर काळे गट सज्ज झालेला आहे। अमर काळेंना कुठल्याही परिस्थितीत विजय दाखवू असा जो विश्वास आहे तो शरद पवार गटाने या ठिकाणी निर्धार केलेला आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा तो फटका आहे तो कदाचित भाजपला बसू शकतो आणि कुठेतरी शरद पवार गटाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो। कारण का जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील 5 तालुके जे आहे जे वर्धा लोकसभामध्ये येतात आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचं काही भागामध्ये मोठं वलय असं या ठिकाणी दिसत होतं। कारण का वरुड बोर्डची जो गट तो भाग आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो शरद पवार गटाला जो मानणारा वर्ग आहे त्या निश्चितच जर पाहिलं गेलं तर अमर काळे यांच्या विजयासाठी जे आहे जे शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहे आणि या ठिकाणी जोरदार असं शक्तीप्रदर्शन घेतल्यानंतर वर्धा लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा शरद पवार स्वतः आढावा घेणार आहे। निश्चितच सूरज, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।